स्वतःचा प्रकाश स्वतः होऊन मागच्या लोकांना मार्ग दाखवणे महत्त्वाचे. यासाठी स्वतःच्या कोशाच्या बाहेर पडता आले पाहिजे. असे कार्य एल.एन. कंगराळकर करू शकले. म्हणूनच त्यांचे अनुभव पुस्तक रूपाने समोर आले असून ते इतरांना प्रेरणादायी आहे, असे विचार लेखिका इंदुमती जोंधळे यांनी व्यक्त केले. एल.एन. कंगराळकर लिखित हेची माझे सुख या शब्दशिवार प्रकाशित पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर त्या बोलत होत्या. व्यासपीठावर लेखक अनिल असगावकर, अनंत लाड, पक्षमित्र अनंत पाटील, स्वतः लेखक आणि अध्यक्ष सुभाष सुंठणकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. उजेडाच्या उत्सवाचा साक्षीदार व्हावं. सूर्य आधी पाठी जगा राणीवर ते प्रकाश पैसे वाचा श्रोते या ज्ञानाची दिवाळी करी. ही ज्ञानाची दिवाळी या उजेडाच्या साक्षीनं प्रकाशाच्या ज्योतीच्या साक्षीनं आपण शुभारंभ करीत आहोत. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आणि कष्टाला आयुष्यात पर्यायच नाही. मग कोणत्याही प्रकारचे कष्ट असो, कोणत्याही प्रकारचं काम असो, त्याची लाज वाटला कामा नये. ते त्यांनी केलेले. मी पुस्तकातलं फार काही सांगणार नाही, परंतु त्या पुस्तकाच्या निमित्ताने मला दादा काय समजले ते मी सांगणार आहे. कारण पुस्तक सांगितलं तर तुम्ही विकत घेणार नाही, मग पुस्तक कसं सांगू बरं मी. परंतु हा माणूस किती जिद्दी आहे, किती कष्टाळू आहे, किती मेहनती आहे, किती प्रामाणिक आहे, त्याचं हे द्योतक आहे. एका टिकली एवढ्या गावामध्ये शिकलेला छोटासा त्यांचा मुलगा येळूर गावातून तो अमेरिकेत जातो. त्या ठिकाणी त्याची पत्नी आणि तो आपला उद्योग उभं करतात. साधी गोष्ट नाही. आणि त्याला प्रेरणा आहे दादांची. त्यांनी तर त्यांना म्हणजे लहानपणापासूनच ते 8-10 भावंड होते, परंतु त्यांना जे भोगावं लागलं ते माझ्या मुलांना भोगायला लागू नये. शिक्षणाचं काय महत्व आहे हे त्यांनी स्वतः. तर काय असतं की जोपर्यंत आपला स्वतःचा, तथागत बुद्धानं म्हटलेलं आहे की अत्त दीप भव, तूच तुझा प्रकाश हो. हा प्रकाश स्वतःचा स्वतः होणं फार महत्वाचं आहे. त्याच्यातून वाट काढत काढत मागून येणाऱ्या पिढ्यांना तो मार्ग दाखवणं फार महत्वाचं आहे. तो त्यांनी आपल्या 2 मुलांनाच नाही दिला, अशा असंख्य विद्यार्थ्यांना दिला. असंख्य विद्यार्थी त्याच्यातून त्यांनी घडवले. आणि म्हणून दादांच्या कष्टाचं, त्यांच्या कामाचं महत्व आहे. अजून एक त्याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की घरातली स्त्री ही जर समंजस असेल, शिक्षित तर आहेच, परंतु समंजस स्त्री ज्या वेळेला विश्वासाने, प्रामाणिकपणाने, अधिकाराने आणि प्रेमाने आपल्या पतीला, घरातल्या माणसांना जिंकून घेते, त्यावेळेला ते घर उभं राहतं. एकटं दादांचं घर नाही, त्यांची सगळी भावंड, त्यांचे सगळे नातेवाईक, सगळ्यांना ते उभं करतात. परंतु त्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न त्यांना शांत करण्याचं काम रेखाताईंनी केलेलं आहे. म्हणून त्या बाई, त्यांचे कष्ट तेवढेच मोलाचे आहेत. म्हणून त्या दोघांचंही आजच्या दिवशी कौतुक झालंच पाहिजे असं मला वाटतं. काय आहे की 100 जवळजवळ 52 किलोमीटर सायकल चालवून हा माणूस बेळगाव ते कोल्हापूर पर्यंत शिक्षणाच्या ओढीने जातो. सोपं नाही. सायकल दिवसभर सायकल चालवून कुठेतरी विश्रांती घेऊन चटणी भाकरी खाऊन फक्त शिक्षणासाठी या मुलानं आयुष्यभर कष्ट केलेले. आताच इंद्रजितनं सांगितलं, डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेलं वचन. त्याच्या पुढे मी असं सांगते की डॉक्टर आंबेडकर म्हणाले, तुमच्या जवळ 2 रुपये असतील तर 1 रुपयाची तुम्ही भाकरी खा, तुमचं पोट भरेल. आणि 2 रुपयाचं तुम्ही पुस्तक घ्या, त्यानं तुमची बुद्धी ती वाचेल, त्याच्यातून तुम्ही शिकाल, त्यानं तुमची बुद्धी, मन समृद्ध होईल, श्रीमंत होईल. आणि म्हणून पुस्तकाचं महत्व फार फार महत्वाचं आहे. यावेळी लेखक महावीर जोंधळे यांच्या हस्ते कंगराळकर यांचा सत्कार करण्यात आला.
विवेक कंगराळकर, विद्या तुपिनकट्टी, रेखा कंगराळकर यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला। सूत्रसंचालन शब्द शिवारचे प्रकाशक इंद्रजित घुले यांनी केले, तर विद्या तुपिनकट्टी यांनी आभार मानले। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव।